कृष्ण हरि पीतांबर कंठी कौस्तुभ मणि
पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर सर्व सुख पाहिलं श्रीमुख आवडी पाहिलं श्रीमुख आवडी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुकृताची मननी विठ्ठले आवडी मननी विठ्ठले आवडी मननी विठ्ठले आवडी सुकृताची मननी विठ्ठले आवडी
घ्यारे भोकरे भाकरी दही भाताची शिदोरी घ्यारे भोकरे भाकरी दही भाताची शिदोरी घ्यारे भोकरे भाकरी दही भाताची शिदोरी घ्यारे दही दही भाताची शिदोरी ताक सांड दुरे असलते तया पे ताक सांड दुरे असलते तया जावे तैसे जावे थोड़े परी नीरे भावे जावे तैसे जावे थोड़े परी नीरे भावे सांड दुरे असलते तया पे तक सांड दुरे असल तया पे जावे तैसे जावे थोड़े परी
असुद्या रे सकळा सांगतो हे ठावे असुद्या रे सकळा असुद्या रे सकळा असुद्या रे सकळा सांगतो हे दह्या भाताची शिदोरी,
वाक सांडा दुरी अशेल पे जयाते, येथे द्यावे तैसे घ्यावे, थोडे परी निरे व्हावे, सांगत असे ठावे असो द्यावे सकळा, माझी आहे तैशी पाहे, नाही तरी घरा जाय, चोरोनिया माय नवनीत अनावे, तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पायावे गळे, येथे द्यावे तैसे घ्यावे, थोडे परी निरे व्हावे, सांगत असे ठावे असो द्यावे सकळा विडाला. नमो ज्ञानेश्वरा, 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 निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन, जननी देवाची, कीर्तन रूपी सेवेशी निवडलेला अभंग श्री संत सम्राट महाकैवल्य तेजोनिधी जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांच्या हा कालेच्या प्रकरणातील अभंग आहे. इथे चालत आलेली ही साधना बऱ्याच दीर्घकालापासून अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत कथा, हरिपाठ, काकडा, नामसंकीर्तनाचा उत्सव संपन्न होत आहे. मधील अल्पशी सेवा वाट्याला आलेली यथामती यथावकाश थोडा वेळ चिंतन करण्याचा प्रयत्न करू. या नांदापूर क्षेत्रामध्ये श्री संत ब्रह्मनिष्ठ हरिपुरी महाराज संस्थान कुण्या देशाचे प्रवास करत करत आलेले हे महात्मे इथे स्थिर झाले. परमभाग्यही महाराज या नांदापूर मंडळीचं की असा महात्मा आपल्या ठिकाणी स्थिर झालेला आहे. त्याच निमित्ताने आपल्याला वार्षिक उत्सव, अन्नदान, नामसंकीर्तन, बड़े बड़े महात्मे अधिकारी या पवित्र भूमीवर पदस्पर्शाने झालेली ही पवित्र नगरी महान भाग्याची गोष्ट आहे. त्याच प्रत्यार्थ ही गायक मंडळी, मृदंगाचार्य
थोर महात्मे आपल्याला लाभलेले आहेत. आपण पराकाष्ठाने हा उत्सव मनाने, तनाने, धनाने, कायेने, वाचेने, उत्साहाने हा उत्सव साजरा होत आहे. त्यात अल्पशी सेवा माझ्यासारख्या पामरासाकडे आलेली आहे. बडे बडे महात्मे बोलून गेले, आपण काय बोलणार आहोत. आहे मंडळीचा प्रेम, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. येणेप्रमाणे अल्प वेळामध्ये चिंतन करून आपण सेवेला पूर्णविराम करू. अभंगाची सुरुवात काल्याचा प्रकरण. काला म्हणजे लाही आणि दही हे एकत्र करायचं आणि तो प्रसाद म्हणून सेवन करायचा. घरी नाही चालत तो. काला करीती संतजन सवे त्यांच्या नारायण. देव असावेत, संत असावेत, नामस्मरणाचा गजर असावा. असा या त्रिवेणी संगमामध्ये काल्याचा हा प्रसाद होत असतो. त्याच नियमाप्रमाणे इथे तो काल्याचा प्रसादाचा आज प्रसंग परमभाग्याने आलेला आहे. महान संतांचं जीवन अतिशय पराकोटीचं, उच्च कोटीचं आहे महाराज. मेरू पर्वतांची उंची किती आहे आणि समुद्राची खोली किती आहे याचा ठाव नाही लागत. तद्वत संतांच्या जीवनातले विचार समुद्रापेक्षा खोल आहेत. विचाराची उंची मेरू पर्वताच्या पेक्षाही उंच आहे. का बरं? त्याचं कारण एकच आहे. गंगेचा ओघ ज्या ओघाने वाहतो त्या ओघाने वाहणं सोपं, पण गंगेच्या ओघाच्या विरुद्ध धारेची वाट फोडणं अतिशय अवघड आहे. समाज ज्या विषयाने वाहत आहे, ज्या मार्गाने वाटचाल चालत आहे, त्या मार्गाने वाटचाल करणं सोपी, पण समाजाच्या विरुद्ध धार फोडणं अतिशय अवघड आहे. गण आणि गोत्रज सर्व हसताती मज, गेले याचे माणूसपण येणे सांडिली लाज. विनवितो तुका संता विनय शिंपीनामा. महाराज हे शिंपीनामा. धार फोडणं अतिशय अवघड आहे. त्यांच्या जीवनातलं कोण्याही अभावाचा प्रतियोगी नाही. अभाव प्रतियोगित्वम संतत्वम अपरिच्छिन्नत्वम तत्साधनेन प्रमाणत्वम संतत्वम. ज्यांचं जीवन, ज्यांचे इंद्रिय सर्व प्रामाणिकपणाने जगतात त्याचं नाव हे संत.
ज्याचं जीवन प्रामाणिकपणाने जगतं त्याचा देव सहाय्य होत असतो. प्रमाण ज्यांच्या बोला, प्रमाण ज्यांच्या बोला, प्रमाण ज्यांच्या बोला, प्रमाण ज्यांच्या बोला, देवतयाचा अंकिला, देवतयाचा अंकिला, विहार नेम इंद्रियासी सार, नसावे बासर निद्रा बहुभाषण. बासर म्हणजे चावटपणा. गुरुजी सांगायचे आषाढच्या पाण्याने नदीला गढूळ पाणी यावं, पण चैत्र मास उन्हाळ्यामध्ये नदीला गढूळ पाणी. हे महाराजांचे वाक्य आहेत बरं का. तरुण वयामध्ये तुम्ही वयात आल्याच्या नंतर लग्न करा, पण 75व्या वर्षी लग्न, नदीला चैत्र मासात गढूळ पाणी. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मोठ. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येथे धाव घे. सर्व इंद्रियाचं ब्रह्मचारी आणि प्रामाणिकपणा ज्यांच्या जीवनात आहे तो साधू. विडाला विडाला एक महाराजांनी सांगितलेलं सूत्र सांगतो आपल्याला. आरात उपकारक साधन आणि सान्निपत्य उपकारक साधन दोन विभाग आहेत. आरात उपकारक साधन म्हणजे रेल्वेचा प्रवास. रेल्वेने स्टेशनपर्यंत पोहोचवलं, स्टेशनपासून 3 किलोमीटर गाव आहे, रेल्वेचा प्रवास संपला. रेल्वेला जाण्याला तिकडे रूळ नाहीत, त्याला म्हणतात आरात उपकारक साधन. म्हणजे काय? शास्त्रांचा अभ्यास, 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्रांचा अभ्यास केला, हे आरात उपकारक साधन आहे. पण या शास्त्रांच्या अभ्यासाने आपल्याला मुक्काम पोहोचेलच, उद्धार होईलच असं मात्र सांगता येत नाही. विडाला विडाला मग आगावी ही शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे, आत्मबोधी स्वतंत्रेने होती. हे शास्त्र जे आहेत ना, पांडित्य मिळवता येईल, पण आत्मबोधाला हे शास्त्र पोहोचेलं सांगता येत नाही. कारण रेल्वेचा प्रवास स्टेशनपर्यंतच, पुढे नाही. मग पुढे जाताना काय, कशाचा आश्रय घ्यावा लागतो? त्याला सान्निपत्य उपकारक साधन यांचा आश्रय. विडाला विडाला आत्मकृपा, शास्त्रकृपा, गुरुकृपा. आत्मकृपेमुळे आपल्याला परमार्थात यावं असं वाटतं. याला शुभेच्छा, स्वीचारणा, सत्वापती, असंशक्ती आणि पदार्थ भाविनी. आपल्याला कीर्तनाला यावं वाटतं, याचं कारण आत्म्याची कृपा आहे. आलो आपण कीर्तनाला, पण कीर्तन समजण्यासाठी शास्त्रांचा अभ्यास लागतो.
शास्त्रांचा अभ्यास झाला, कीर्तनही कळलं, पण अनुभवासाठी गुरुची कृपा लागते. गुरुची कृपा नसेल तर उपयोग होणार नाही महाराज. ठीक आहे, गुरुची कृपा झाली, आत्मज्ञानापर्यंत ही गाडी पोहोचली, पण साध्यापर्यंत काय अडथळे येतील सांगता येत नाही. कुठंतरी उठ लागतेच. कुठं उठ लागते? जडभरत राजाने राजाचा त्याग केला, 12 वर्ष तपश्चर्या केली जंगलात राहून. 12 वर्षाची साधना पूर्ण झाली, पण एका हरणाच्या पिलाने झपाटलं. तीरापर्यंत जरी गाडी पोहोचली, पण पलीकडे जाण्यासाठी ईश्वरीच कृपा लागते तर शक्य आहे. विडाला विडाला आत्मकृपा, शास्त्रकृपा, गुरुकृपा आणि ईशकृपा आपला परमार्थ साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी ईश्वराचीच कृपा लागते. तरीच हे वर्म पडे ठाया, तरीच हे वर्म पडे साधन म्हणजे हरिपुरी महाराजांची कृपा. काही या मंडळीचं भाग्य असेल महाराज की अशा या पवित्र क्षेत्रामध्ये महाराजांनी स्थिरते वास्तव्य केलं आणि त्या निमित्ताने आपल्याला महाराजांची सेवा घडायली. महाराजांची सेवा घडणं म्हणजे सानिपत्य उपकारक साधन. त्यांच्या कृपेनेच आपला उद्धार होत असतो. हे आपलं भाग्य आहे महाराज. संती केला उपकार, संती केला उपकार, संती चढायला गाडी लागली की अवतकल व्हायचं. विडाला दिले घर दावोनी, केला संती उपकार, दिले घर दावोनी. स्टेशन पासून आपल्याला खेड्यापर्यंत जाण्यासाठी संतांचा